की ओतूरमध्ये दरोडेखोर पकडले गेले. तर त्यांनी त्यांना चाकू दाखवला. पण बाकीचे जे 4 होते त्यांच्याकडे पिस्टल वगैरे होते आणि एक टोळी अशी होती की ते वयस्कर लोकांना संध्याकाळच्या वेळी टार्गेट करायचे. त्या आजीला मारहाण केली होती. आजीचे 2-3 दात पडले होते, हात फ्रॅक्चर झाला होता. त्यावेळेस शिरीनकर साहेबांनी शब्द दिला, एकदम भयानक परिस्थिती अंधारात होतं. त्या मुलांवर गुन्हा दाखल करून त्यांना तुम्ही वॉर्निंग देऊन समजवता. धावून धावून आमच्या अंगावर यायची की असं वाटायचं की आज आपलं काही खरं नाही. आणि सर मध्यंतरी अशी चर्चा होती की स्थानिक पदाधिकारी बरोबर तुमची थोडीशी मतभेद काही झाले असेल, थोडेसे गैरसमज झाले असेल किंवा काय, तो किस्सा काय होता? नारायणगावमध्ये ट्रॅफिकचा इश्यू जो आहे बस स्टँडवर तो खूप वाढला होता. हॉटेलवाल्यांना पण आम्ही ते स्ट्रिक्टली त्या गोष्टी त्यांना नोटीस वगैरे दिल्या. म्हणजे राजकीय पदाधिकारी आहेत ऍक्च्युली म्हणजे शिवजन्मभूमीमध्ये काम करण्याची संधी सगळ्यांनाच मिळत नाही. पंच असतील, बाबूभाऊ पाटील वगैरे, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, पण मुलांशी संवाद चांगला साधा. बाबा मुलं शाळेत जात आहेत तर नक्की त्याचे मित्र कोण आहेत. का जो ऍग्रिकल्चरचा ग्रुप होता, परंतु बाकीचे जे 23 आहेत ते 23 अधिकारी. शिवभूमी कट्टा हा जो पॉडकास्ट चॅनल आहे, चांगला चॅनल आहे. तर आपण सर्वांनी हा शिवभूमी पॉडकास्टच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावा. आपल्या मुलांना देखील यातले व्हिडिओ दाखवावे जेणेकरून आपल्या मुलांना चांगले मोटिवेशन मिळेल, चांगलं इन्स्पिरेशन मिळेल आणि ती लोक जीवनामध्ये चांगलं भविष्यामध्ये चांगला माणूस, चांगला अधिकारी घडण्यामध्ये त्यांना हातभार लागेल. निवेदन करतो, विनंती करतो. सर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आत्ताच हल्ली मला वाटतं आता न्यूजवर खूप चाललं होतं की ओतूरमध्ये दरोडेखोर पकडले गेले आणि मग ती काय तो सगळा किस्सा होता, तुम्हाला ती खबर कशी लागली, कशी सुरुवात झाली त्याची? एक मला सकाळी फोन आला आमच्या LCVPI साहेब क्षीरसागर साहेब यांचा की अरे ओतूरमध्ये असे पब्लिकने 2 मोठे आरोपी पकडलेले आहेत रेकॉर्डवरचे, हार्ड क्रिमिनल आहेत आणि बाकीचे 4 पळालेले आहेत, त्यांच्याकडे वेपन वगैरे आहे, तर तुम्ही तात्काळ बाबा ते ओतूर पोलीस स्टेशनच्या मदतीला जा. आणि त्यावेळेस नेमका वारी बंदोबस्त असल्यामुळं आमचा बराचसा स्टाफ आणि ओतूर पोलीस स्टेशनचे आमचे जे इन्चार्ज आहेत बाजगेरे साहेब ते पण सुट्टीवरती होते आणि गुंड साहेबांकडे त्यांचा चार्ज होता. तर गुंड साहेबांचा पण फोन आला, डिवाइस साहेबांचा फोन आला. मग आम्ही सगळे आमची LCBची टीम घेऊन त्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यानंतर जे 2 आरोपी पकडलेले त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं की हे एकदम रेकॉर्डवरचे खूप त्यांच्यावरती अगदी 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. दरोडे, रॉबरी, जबरी चोरी, त्याच्यानंतर घरफोडी, असे एकदम हार्ड क्रिमिनल होते. आणि त्यांना म्हणजे त्यांच्याकडं चौकशी करण्यात असं लक्षात आलं की ते मागच्या 3-4 दिवसापूर्वी ते आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी 5-6 ठिकाणी दरोडे टाकलेले आहेत. हा, आणि सोनाराच्या दुकानांवरती. आणि तिथून ते येताना आता संगमनेरच्या ठिकाणी 2-3 ठिकाणी, नेवासाच्या ठिकाणी 2-3 ठिकाणी त्यांनी तिथे दरोडे करून ते ठाण्याला दरोडे करण्यासाठी चालले होते. आणि मग जाताना ते नाश्त्याला मड पारगावच्या तिथे थांबले असताना एका व्यक्तीची त्यांनी जी गाडी चोरली होती, बोलेरो गाडी, तर ती तिथल्या नातेवाईकांनी ओळखली. तर तो नातेवाईक त्यांना विचारायला गेला की आमच्या पाहुण्याची गाडी तुम्ही कुठं घेऊन, तर त्यांनी त्यांना चाकू दाखवला. चाकू दाखवल्यानंतर ह्यांच्यामध्ये त्याची बाचाबाच झाली. मग त्यातल्या स्थानिक नागरिकांनी खूप चांगलं धाडस दाखवलं आणि त्या 2 नागरिकांना पकडलं, त्या आरोपींना. पण बाकीचे जे 4 होते त्यांच्याकडे पिस्टल वगैरे होते आणि बाकीचे पण हत्यार होते. तर ते बाकीचे तिथून पळाले पब्लिक मधून. मग ते पळाल्यानंतर मग पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत युवराज जाधव म्हणून, तर त्यांनी त्यांची टीम आणि आमची टीम असं आम्ही पब्लिकमध्ये सगळीकडे तो मेसेज व्हायरल केला. आणि की अशा वर्णनाचे लोक आहेत, हार्डकोर क्रिमिनल आहेत आणि ते बाबा अशा भागात पळालेले आहेत, तर बाबा कोणाला दिसले तर तुम्ही तात्काळ कळवा. मग ते आम्हाला म्हणजे त्या डोंगरामध्ये पळाल्याची पब्लिककडून माहिती केली. आम्ही जवळजवळ त्यांचा एक 10 ते 15 किलोमीटर पाठलाग केला आणि मग त्या डोंगरामध्ये ते 4 जण वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले होते. काही जणांकडे पिस्टल होते आणि एकदम म्हणजे त्यांच्याकडे पिस्टल असल्यामुळे आणि आमच्याकडे कुणाकडे वेपन नव्हतं. त्यामुळं आणि डोंगरात खूप म्हणजे असं मग पब्लिक भरपूर आम्ही बोलवलं. मग तिथं आम्हाला पब्लिक खूप मदत केली पकडायला वगैरे. तर त्यावेळेस म्हणजे आम्ही डोंगरात वरती चढल्यानंतर बाकीचे लोक खालून येत होते. मी एकदम आता फिजिकल वगैरे चांगला असल्यामुळे पटकन वरती गेलो. वरती गेल्यानंतर लक्षात आलं की आपण वेपनच आणलेलं नाही, त्यांच्याकडे वेपन आहे. परंतु पब्लिकने खूप चांगलं धाडस दाखवलं, पोलिसांनी खूप दाखवलं. त्या दिवशी आम्ही 2 आरोपी खाली पकडले पब्लिकच्या मदतीने आणि बाकीचे उरलेले आरोपी दुसऱ्या दिवशी पकडले आम्ही.
ते 4 आरोपी पकडले. नंतर त्या तपासात म्हणजे जवळजवळ आमचे 25 गुन्हे ओपन झाले आणि ते बाकीचे 30-40 गुन्ह्यामध्ये ते वॉन्टेड होते. म्हणजे तो खूप मोठा तो तपास झाला त्याच्यामध्ये. आणि एकदम आतापर्यंत त्यांना असं ऍट अ टाइम सगळ्यांना पकडण्याची पहिलीच वेळ होती, असे कधी ते सापडले नव्हते. मग असे सर बरेच घटना तुमच्या लाईफमध्ये म्हणजे किस्से झाले असेल, हो हो. पण असा एखादा असा अविस्मरणीय एखादा विसरू शकत नाही अशी केस किंवा असं थ्रिल झालंय असं काहीतरी? एक हे होतं मंचर आणि पारगावच्या हद्दीमध्ये एक टोळी अशी होती की ते वयस्कर लोकांना संध्याकाळच्या वेळी टार्गेट करायचे. आणि त्यांना चाकू वगैरे गळ्याला लावून त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातले वगैरे दागिने काढून न्यायचे. आणि जवळजवळ 4 ते 5 घटना अशा घडल्या आपल्या मंचर भागात. हा मंचर आणि पारगावच्या हद्दीमध्ये. हं. आणि म्हणजे खूप भीतीमध्ये वयस्कर लोकांना संध्याकाळी अंधार पडायच्या वेळेला शेतामध्ये त्यांना गाठणं, घरामध्ये गाठणं आणि खूप भीतीचं वातावरण पसरलं. सोशल मीडियावरती बातम्या यायला लागल्या, पब्लिकच्या मनात भीती निर्माण झाली. मग आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही तिथं गेलो. तर ती आजीला एका भेटायला गेलो. तिच्या मिस्टरांना खूप मारहाण केली होती. त्या आजीला मारहाण केली होती. आजीचे 2-3 दात पडले होते, हात फ्रॅक्चर झाला होता आणि ती आजी रडायला लागली. आम्हाला खूप वाईट वाटलं. त्यावेळेस आम्हाला इन्चार्ज शिरीमकर साहेब होते. त्यावेळेस शिरीमकर साहेबांनी शब्द दिला, आजी त्या मुलांना, आरोपींना पकडून आणून तुझ्यासमोर त्यांना अख्ख्या गावातनं धिंड काढली, नाही तर आम्ही पोलीस विभागाचं नाव सांगणार नाही म्हणून. मग साहेबांचे ते शब्द आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारले. म्हणजे दररोज सकाळी 7 वाजल्यापासून फुटेज बघायला सुरुवात करायची. संध्याकाळी आम्हाला 12-1 वाजायचे. मग ते फुटेज बघत 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 आम्ही संगमनेर, श्रीरामपूर त्या भागामध्ये गेलो. मग तिथं गेल्यानंतर आम्ही काही टेक्निकलच्या मदतीने, आमचे टेक्निकलचे आहेत राजू मोमीन म्हणून, त्यांनी आम्हाला खूप चांगला टेक्निकल सपोर्ट केला. आणि मग ते आरोपी आम्ही पहिल्यांदा, एक आरोपी तर जसं त्याचं एकदम शहरी श्रीरामपूरमध्ये शहरी भागात त्याचं लोकेशन यायचं. एवढ्या पब्लिक मध्ये कसा हे करायचं. मग आम्ही म्हटलं की बाबा आम्हाला त्याचा फोटो मिळाला सोशल मीडियावर. त्याला कारण प्रत्यक्ष माणूस आणि त्या सोशल मीडियावरती जरा थोडं वेगळं. मग आम्ही साबळे मेजर जे होते त्यांनी आणि अक्षय नवलेंनी एक अकॅडमी शोधून काढली. त्या अकॅडमीत विचारायला गेले की हा शाबुलाला कोण आहे. तर तो मुलगा तिथंच काम करत होता त्या अकॅडमीमध्ये. म्हणजे पोलीस भरतीची तयारी करत होता तो. आणि तो काम करताना एकदम चांगल्या कुटुंबातला मुलगा होता. आणि साइड बाय साइड तो हॉटेलमध्ये ते पार्सल जे पोहोचवायचं काम करायचं. म्हणलं की त्यांनी सांगितलं त्या शिक्षकांनी की सर हाच तो मुलगा आहे, माझ्याकडे तो शिकायला आहे. म्हणजे तो पोलीस भरतीचं प्रशिक्षण करतोय आणि तो आता असं असं पार्सल द्यायला गेलाय. मग तो येतोपर्यंत आम्ही वेट केला. आला की त्याला पकडलं तर तो कबूलच व्हायला तयार नाही. त्याला पुन्हा विश्वासात घेतलं की तुला काही करत नाही असं तसं. मग त्याने आम्हाला बाकीचे आरोपी दाखवले. मग ज्या एरियात जाईल तिथला तो भाग एकदम रात्रीची वेळ आणि एकदम भयानक परिस्थिती, अंधारात तिथं. आणि ते सगळे त्याचे गावातले लोक वगैरे. मग रात्रीच्या वेळी तिथं घुसून ती लोक उचलून आणणं वगैरे कबूल नंतर. म्हणजे तो थ्रिल होता. आणि एक जणाच्या घरी आम्ही गेलो तर ते एकदम वस्तीवरती हे होतं. त्याची एकदम ती 2 कुत्री एकदम भयानक होती. कुत्री एवढी धावून धावून आमच्या अंगावर यायची की असं वाटायचं की आज आपलं काही खरं नाही. पण नंतर आम्ही तरी पण धाडस करून 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 त्या घरातमध्ये त्याला उचलून आणला. आणि नंतर ते कबूल झाले. ते सगळं सगळं टोटल सोनं आम्ही ते पकडलं. आणि मग त्या आरोपींना घेऊन ज्यावेळेस ते गावातनं त्याची मिरवणूक वगैरे काढली आणि आजी समोर घेऊन येईल, तर ते आजीचे म्हणजे डोळ्यात पाणी आलं आणि त्या आजीने म्हणजे डोक्यावरती हात ठेवला आणि खूप समाधान झाली होती. त्यावेळेस म्हणजे खूप समाधान वेगळं. तो मुलगा जो होता तो खरंच म्हणजे पोलीस भरतीची तयारी करत होता का नाटक करत? नाही, तो पोलीस भरतीची खरोखर तयारी करत होता, परंतु त्याची संगत होती ती चुकीची संगत होती. म्हणजे आपण किती चांगलं असलं, किती हुशार असला, पण जर चुकीच्या संगतीत गेलो तर आपण अशा काही ठिकाणी मग सर अनुभव आला तर मग त्या मुलांवर गुन्हा दाखल करून का त्यांना तुम्ही वॉर्निंग देऊन समजवता अशा स्पेशल केस मध्ये? परिस्थिती अशी होती की एक गुन्हा असता तर गोष्ट वेगळी होती. हे गुन्हे जवळजवळ 5 गुन्हे होते आणि प्रत्येक वेळी आजीचा हात मोडण्यापर्यंत जर तुम्ही हे करता तर मग हे थोडस चुकीचं होतं. त्यामुळे कायद्यापुढं म्हणजे कुणाला त्यांना म्हणजे शिक्षा झाली. शिक्षा 100% त्यांना. तुमची कधी ड्युटी चालू आहे म्हणजे पोलीस स्टेशनला आहात आणि एखादी केस आली, त्या केसला घेऊन तुम्हाला अधिकारी म्हणजे मोठ्या कोणी नेत्यांनी म्हणा किंवा मोठ्या कार्यकर्त्यांनी म्हणा फोन करून कधी सांगितलं का असं करा तर माझा माणूस आहे किंवा असं, अशा काही केसेस आल्या असतील तर तुम्ही त्यावेळेस काय करता?
जे आतापर्यंतची माझी बऱ्यापैकी पोस्टिंग जी झालेली आहेत ते म्हणजे मी काय कुठल्या वशिल्यावरती पोस्टिंग घेतलेलं नाही. त्यामुळं मला शक्यतो कधी असं मी म्हणजे मला जायचं तर मी जे काही जे कायद्यात बसतं कायदेशीर जे काम आहे तीच मी करत आलो. चुकीचं काम कधी मी केलं नाही. त्यामुळे मला असं म्हणजे चुकीच्या कामासाठी कधी मला राजकीय व्यक्तींचे शक्यतो फोन आलेच नाहीत. आले ते बाबा चांगल्या बाबतीत एखाद्या बाबा ऍक्सिडेंट झालाय तर त्याला बाबा कागदपत्र लवकर द्या जेणेकरून त्यांना बाबा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे वगैरे पैसे मिळतील किंवा बाकीचं काही असेल किंवा बाबा हा वादविवाद तेवढा बघा जर मिटलं तर बघून घ्या कारण भविष्यामध्ये पुन्हा भाऊभावाची भांडणं आहेत ते एकत्र बरोबर. येतील पण आता त्रास होईल. मग असं चांगल्याच बाबतीत मला फोन आले आणि मी 100% त्यांची जी काम कायद्याला धरून आहेत बाबा आणि जिथं बाबा पब्लिकचा फायदा आहे ते मी कामं 100% केली पण जिथं मला वाटलं की हे काम कायद्यात बसत नाही तर मी ती कामं नाही ऐकली. आणि सर मध्यंतरी अशी चर्चा होती की स्थानिक पदाधिकारी बरोबर तुमची थोडीशी मतभेद काही झाले असेल, थोडेसे गैरसमज झाले असेल की किंवा काय ते काय तो किस्सा काय होता म्हणजे? काय व्हायचं की नारायणगावमध्ये ट्रॅफिकचा इश्यू जो आहे बस स्टँडवरचा तो खूप वाढला होता. बरेचशी लोक रस्त्यावरती गाड्या पार्क करायचे आणि खरेदीला इकडे तिकडे जायचे किंवा कुठं हॉटेलला जाऊन बसायचे आणि मग आमचे जे पोलीस आहेत ते उन्हात एवढ्या काम करतायत, पावसामध्ये पावसात काम करतायत, थंडीच्या दिवसात काम करतायत आणि ट्रॅफिकची समस्या का दूर होत नाही तर ही बाबा पब्लिकला लोक म्हणजे रस्त्यावरती पार्किंग करून निघून जायची. मग आम्ही त्यावेळेस खूप कठोर भूमिका घेतली की बाबा ही अशी कोणी वाहनं लावली तर ती वाहनं पोलीस स्टेशनला बाबा जमा करायची, त्यांच्यावरती कारवाई करायची आणि मग हॉटेलवाल्यांना पण आम्ही ते स्ट्रिक्टली त्या गोष्टी त्यांना नोटीस वगैरे दिल्या. त्याच्यातनं काही म्हणजे राजकीय पदाधिकारी आहेत ऍक्च्युली त्यांचे आणि आमचे संबंध चांगले होते परंतु त्यांना असं म्हणणं होतं की बाबा जर तुम्ही जास्त स्ट्रिक्ट घेतलं तर इथं लोकांना व्यापार व्यवसायावर परिणाम होईल किंवा हे होईल ती त्यांची भूमिका होती. परंतु आमची भूमिका अशी होती की बाबा उद्या मध्ये एखादा पेशंट सिरियस असला आणि रस्त्यावरती जर 2 मार्गाचा रोड जर तुम्हाला अर्धा तास जर तिथं लागत असेल उद्या जर तो पेशंट गेला तर तो उद्या कुणाच्याही घरातला पेशंट असू शकतो, माझ्या पण असू शकतो, तुमच्याही असू शकतो. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या दूर होणं पब्लिकला म्हणजे कमीत कमी वेळेत बाबा त्यांना त्यांचं नित्याचं काम करता येणं गरजेचं आहे म्हणून आम्ही जी कडक भूमिका घेतली होती ती आमच्या दृष्टीने बरोबर होती ती त्यांच्या दृष्टीने बरोबर होती. पण त्यांचं नंतर त्यांना आम्ही आमची भूमिका सांगितली की बाबा हे उद्या तुमचे वडील असतील, तुमचे नातेवाईक असतील तर उद्या तुम्हाला पण बाबा ती वेळेत त्या गाडी पोहोचली नाही उद्या त्या माणसाला उपचार मिळाला नाही तो माणूस बाबा मयत झाला वगैरे अशी गोष्ट होऊ नये म्हणून बाबा ते वादविवाद होता. परंतु नंतर म्हणजे त्यांनी समजून घेतलं आमची भूमिका, पब्लिकने मला खूप ते सपोर्ट केलं. ऍक्च्युली म्हणजे शिवजन्मभूमीमध्ये काम करण्याची संधी सगळ्यांनाच मिळत नाही. ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे शिवजन्मभूमीचा. तिथं आपल्याला काम करण्याची संधी मिळते त्यामुळे आपण तिथं दटून काम केलं पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची धमक आपल्यामध्ये 100% पाहिजे. त्याच वेळेस पब्लिक आपल्याला हे करत असतं. नाहीतर आपण कुणाच्या तरी दबावाला बळी पडून चुकीच्या गोष्टीला पण बरोबर आहे असं म्हणलं तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचा गोष्टीचा त्रास पब्लिकला होतो. म्हणजे मला इथं काम करताना खरंच म्हणजे नारायणगावच्या हद्दीत म्हणजे मला खूप चांगली माझी जो 2.25 वर्षाचा कालावधी होता खूप चांगला गेला. म्हणजे गणेश उत्सवामध्ये डीजे मुक्त गणेश उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या, हे पब्लिकनी सपोर्ट केल्यामुळेच हे शक्य झालं. आणि यात्रांचा जवळजवळ मी नारायणगावच्या 3 यात्रा मी पार पाडल्या. यात्रेचा जो एवढी मोठी नारायणगावची लाखो लोक पब्लिक येतात त्याच्यामध्ये पहिलं खूप चुकीचे प्रकार झाले होते यात्रेमध्ये मर्डर असतील रेप असतील. परंतु माझ्या ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठेही गालबोट लागला नाही, चोऱ्या झाल्या नाहीत, मारामाऱ्या झाल्या नाहीत, कुठेही चुकीचा प्रकार झाला नाही का तर आम्ही ही यात्रा स्वतःच्या गावची यात्रा आहे असं समजून म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते पहाटे 3-4 वाजेपर्यंत जोपर्यंत एक ना एक माणूस आपापल्या घरी सुखरूप पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही इथे थांबून राहायचो आणि पूर्ण म्हणजे शांतता झाल्यानंतर आम्ही घरी जायचो. म्हणजे हा जो 10 दिवसांची यात्रेचा कालावधी हा 10 दिवस आम्ही म्हणजे वाहूनच घरी नसल्यासारखंच होतो आम्ही असं. आणि एक समाधान आहे की आपल्या कार्यकालामध्ये नारायणगावमध्ये कुठलाही जातीवाद झाला नाही. मला इथल्या मुस्लिम बांधवांनी देखील खूप चांगलं मदत केली. म्हणजे आम्ही ज्या काही त्यांना गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली. कधीही कुठलाही कायदा सुव्यवस्था इश्यू झाला नाही आणि आपल्या शब्दाला किंमत दिली. इथल्या हिंदू बांधवांनी देखील आपल्याला खूप मदत केली, खूप सपोर्ट केला आपल्या प्रत्येक गोष्टींना. आपण ज्या काही संकल्पना मांडल्या त्याला भरभरून सांग. तुम्हाला मला सांगायला हवं की आपण जो शहीद लोकांसाठी किंवा सैनिकांसाठी आपण जे ब्लड डोनेशन कॅम्प नारायणगाव पोलीस स्टेशनला घ्यायचो
तर आतापर्यंत जवळजवळ आपलं रेकॉर्ड ब्रेक आपल्याला लोकांनी जवळजवळ 1000च्या आसपास लोकांनी एका दिवसात सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लड डोनेशन केलं. अरे हा, म्हणजे हे खूप मोठं आणि कुठलाही म्हणजे दबाव नसताना फक्त बाबा चांगल्या संबंधांवरती आपण रोजगार मेळावा घेतला, त्याच्यामध्ये जवळजवळ 75 मुलांना आपण नोकरीची संधी उपलब्ध केली. ज्या काही आपण संकल्पना मांडल्या तिथं आपल्या लोकांना खूप भरभरून आपल्याला प्रतिसाद दिला लोकांनी. तर प्रत्येक गावचे जे सरपंच असतील, उपसरपंच असतील, प्रत्येक गावचे पोलीस पाटील असतील, यांनी खूप चांगली मला मदत केली. नारायणगावची जी बॉडी आहे पूर्ण, सरपंच असतील, बाबूभाऊ पाटील वगैरे, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांनी पण आपल्याला खूप चांगला सपोर्ट केला. आपल्या पोलीस स्टेशनची जी काही इमारतीमध्ये जी काही चांगल्या संकल्पना राबवण्याच्या बाबतीत असतील, खूप म्हणजे मी खूप समाधानाने नारायणगाव पोलीस स्टेशन एकंदरीत तुमचा काळ पूर्ण जो आहे नारायणगावचा तो चांगला पद्धतीने गेला. आणि असा सपोर्टिव्ह पोलीस स्टाफ असू द्या, नागरिक असू द्या, असे बरोबर. staff खूप कमी लोकांना मिळतात. नशीबवान लोकांना मिळतात आणि त्यातला सगळ्यात जास्त नशीबवान मी आहे. असं सर तुमचं एवढं चांगलं कार्य आहे त्यामुळे तुमची खरंच लोकांप्रती एवढं प्रेम आहे. तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय आव्हान कराल? म्हणजे खरं सांगू का, तर म्हणजे आता पब्लिकच्या मानाने पोलिसांची संख्या खूप कमी आहे आणि आता काळानुसार काय झालंय की बराचसा क्राईम घडण्याचं कारण आहे की मोबाईल आणि पालकांचं मुलांशी जी संवाद पाहिजे तो संवाद संपत चाललेला आहे. त्यामुळं माझं लोकांना हेच राहील की पालकांना हीच सूचना राहील की आपण मुलांशी संवाद चांगला साधा. बाबा मुलं शाळेत जात आहेत तर नक्की त्याचे मित्र कोण आहेत, तर बाबा चांगले मित्र आहेत का, आणि मुलं मोबाईल देतोय आपण तर तो मोबाईल खरोखर त्याला आवश्यकता आहे का, किंवा बाबा मोबाईल दिला तर त्याचा काय सोशल मीडिया त्याचं चेक करा तुम्ही सरप्राईज मध्ये, त्याचा वापर कसा व्हॉट्सअप होतो? चेक करा. कारण मुलांचं आता पळून जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, किंवा मोबाईलवरून बाकीचे जे चुकीच्या गोष्टी होत आहेत, म्हणजे मुलींशी संपर्क असू द्या हो. किंवा बाकी क्राईमच्या बाबतीत मोबाईलचा वापर होतो, तर त्याच्यावरती थोडेसे निर्बंध आले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट की बाबा तुम्ही शिक्षकांना पहिले कसं होतं की छडी वाजे छमछम विद्या येईल. पहिले आमच्या वेळेस शिक्षक खूप आम्हाला हा म्हणजे कडक भूमिका द्यायचे, मारहाण करा म्हणजे मारायचे चुकलं तर छडी द्यायचे, पण त्यांची एक आदरिक भीती होती शिक्षकांबद्दल. आणि उलट आपण जर शिक्षकांची तक्रार केली आई वडिलांकडे तर आई वडील उलट शिक्षकांना जाऊन सांगायचे सर आणखी 2 फटके मारा पण माझा मुलगा घडला पाहिजे. आता परिस्थिती बदलली. आता शिक्षकांनी जर मुलाचे कान जरी बिरगळले तरी पालक जाऊन विद्यार्थ्यांशी भांडतात. मग ह्याच्यामुळे शिक्षक काय म्हणतात की बाबा मग मला जेवढा पगार मिळतो तेवढंच मी काम करतो, मी कशाला तुमच्यासाठी रिस्क घेऊ एक्स्ट्रा. तर असं न करता शिक्षकांना पण चांगल्या गोष्टीत सपोर्ट केला पाहिजे. आपला मुलगा काय करतो काय नाही करतो हे बघितलं पाहिजे. बाकीचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जीवनामध्ये आई वडिलांचा संस्कार देण्याचा जो रोल आहे, शिक्षकांचा जो मुलांना शिकवण्याचा जो रोल आहे तो कॉलेज लाईफ पर्यंत, परंतु तिथून पुढे खरं आपलं आयुष्य घडवतात आपले मित्र. जीवनामध्ये ज्यांनी चांगले मित्र कमवले तो आयुष्यात सक्सेसफुल झाला. बरोबर. आणि ज्याची संगत चुकली तो आयुष्याची त्याची 100% त्याची म्हणजे दिशा चुकीच्या दिशेने गेली तर तो आयुष्य त्याचं उद्ध्वस्त होतं. त्यामुळे जीवनात चांगले मित्र असणं खूप गरजेचं आहे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जर काय कमवलं असेल तर चांगले मित्र कमवले, त्याच्यामुळेच आम्ही आज ह्या स्टेजला आहे. आमचा जो ऍग्रिकल्चरचा ग्रुप होता 24 जणांचा, त्यातला एक आमचा मित्र एक्सपायर झाला, परंतु बाकीचे जे 23 आहेत ते 23 अधिकारी आहेत आणि ते फक्त एकमेकाच्या सपोर्टमुळं, म्हणजे ते एकमेकाच्या सपोर्टमुळे. आणि अजून पण आम्ही सगळे काही कार्यक्रम असला तर एकत्र येतो, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होतो. काही चांगले उपक्रम असतील तर त्या उपक्रमांमध्ये आमचा हातभार लावतो. तर आम्ही 23 अधिकारी आहेत. कोण कृषी अधिकारी आहे, जिल्हा कृषी अधिकारी, कोण एसटी आहे, कोण BSF मध्ये आहे, माझ्याबरोबर एक आम्ही 8-10 जण API आहोत, काही जण ऍग्रिकल्चर ऑफिसर आहेत. तर सगळे काही जण बँकिंग मध्ये चांगल्या सेक्टरवरती, तर सगळे अधिकारी असेल तर ते म्हणजे मित्र जर चांगले असतील तर 100% तुमच्या जीवनाला चांगली दिशा मिळते आणि तुम्ही चांगलं घडू शकता. त्यामुळे जीवनामध्ये चांगल्या मित्रांची खूप गरज आहे. नमस्कार. मी शिवभूमी कट्टा हा जो पॉडकास्ट चॅनल आहे, तर मी बऱ्यापैकी ह्याच्यावरती ज्या मुलाखती वगैरे दाखवल्या जातात किंवा समाज उपयोगी जे काही व्हिडिओज असतात ते प्रसारित केले जातात मी नेहमी बघत असतो. तर मला त्यांचे पॉडकास्टचे जे व्हिडिओ आहेत ते बघून मला म्हणजे खूप चांगलं वाटलं की समाज आता प्रत्येक जण पैशाच्या मागे लागलेला आहे, प्रत्येक जण वैयक्तिक स्वार्थ बघत असतो, पण असे खूप कमी लोक असतात की ते समाजासाठी काहीतरी बाबा त्यांचं वाटतं की त्यांना की समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे, समाजामध्ये चांगला बदल घडला पाहिजे. तर आपल्या
हा शिवभूमी पॉडकास्टच्या माध्यमातून हा खूप चांगला बदल घडवला जातोय. चांगल्या लोकांच्या मुलाखती दाखवल्या जात आहेत. बाबा तरुणांना चांगली दिशा मिळण्यासाठी चांगल्या चांगल्या लोकांचे इंटरव्ह्यू दाखवले जातात. तर निश्चित हा खूप चांगला चॅनल आहे. तर आपण सर्वांनी हा शिवभूमी पॉडकास्टच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावा. आपल्या मुलांना देखील यातले व्हिडिओ दाखवा, जेणेकरून आपल्या मुलांना चांगले मोटिवेशन मिळेल, चांगलं इन्स्पिरेशन मिळेल आणि ती लोक जीवनामध्ये चांगलं भविष्यामध्ये चांगला माणूस, चांगला अधिकारी घडण्यामध्ये त्यांना हातभार लागेल. एवढं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी निवेदन करतो, विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, थँक्यू.